लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की पार्थ इथे जीवाला तयार करत असतो, त्याला फेटा वगैरे घालत असतो. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, अरे बडे भैया काय चाललंय तुझं, आज तुझं पण लग्न आहे, विसरलास का तू बस इथे चल. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, थांब जीवा 2 मिनटं थांबणार आहे. आजचा हा दिवस, आजचं हे सगळं काही खूप स्पेशल आहे. आपल्यासाठी कुणीतरी तयार होते, नटून खुटून बसलं आहे, आपलं कायमचं होण्यासाठी आधीर झालेलं आहे. ह्या सगळ्या काही गोष्टी, ह्या सगळं काही मी एकदा अनुभवलं आहे. आता तुझी बारी आहे, तू सगळं काही पहिल्यांदा अनुभवतोस, त्यामुळे हे सगळं काही तुझं स्पेशल झालंच पाहिजे असं इथे पार्थ म्हटलेला असतो. आता हे खरं तर पार्थचं बोलणं ऐकून थोडा इथे जीवा इमोशनल झालेला असतो. तो आता खरं तर पार्थला इथे मिठी मारतो. तेव्हा इथे पार्थ मस्करीतच म्हणत असतो, हे मिठी वगैरे सर्व आहे का, आता ते नंदिनीला जाऊन मार. तेव्हा इथे जीवा म्हणतो, काय बडे भैया असं काय करतोस, असं यांचं इथे बोलणं सुरू असतं. तितक्यातच इकडे दुसऱ्या बाजूला देखील दाखवलेलं आलं असतं की इथे नंदिनी देखील काव्याला तयार करत असते. ह्या दोघी छान अशा इथे रेडी झालेले असतात. मराठमोळी लुक यांनी इथे तयार केलेला असतो. आता खरं तरी इथे काव्या म्हणत असते, ताई मी तयार झाले आहे, तू बस आता. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, अगं मी तयारच आहे, तू तयार आहेस का पार्थसोबत लग्न करण्यासाठी. तेव्हा इथे काव्या खरं थोडी इमोशनल झालेली असते. ती इथे नंदिनीला म्हणत असते, ताई खरं सांगू का तुला, पार्थ देशमुखांशी लग्न म्हणजे कधी एकदा त्यांना डोळे भरून पाहते असं झालंय मला, कधी एकदा आंतरपाटाच्या पलीकडे त्यांच्यापुढे उभी राहते असं झालंय मला, कधी एकदा त्यांचा हात धरून या हाताने घट्ट पकडून सप्तपदी चालते असं झालंय मला. आनंद खूप आहे ग ताई, फक्त जरा हुरहुर आहे माझ्या मनात असंही ते काव्याने म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते, माहिती आहे ग मला हुरहुर वाटणारच की ग, मी हे सगळी काही हुरहुर अनुभवली आहे काव्या, पण आजचा दिवस तुझा आहे, आजची वेळ तुझी आहे, आजचा दिवस सगळं काही तुझं आहे. खरंच खूप छान वाटतंय मला हे सगळं काही. माझ्या बहिणीचं लग्न तिने पसंत केलेल्या मुलाशी होते आणि ती लग्न करण्यासाठी थोडी उतावळी झाली आहे, आतुर झाली आहे, उत्सुक झालेली आहे असे इथे नंदिनी म्हटल्यावर काव्या थोडी लाजलेली. आता इथे नंदिनी काव्याला असं देखील म्हटलेले असते, बघ ना ग काव्या, काय गंमत आहे ना ग, लाज आपल्याला मागे खेचते आणि ओढ पाऊल पुढे टाकायला भाग पाडते, अगदी अशीच अवस्था झाली बघ तुझी काव्य असे इथे नंदिनीने म्हटल्यावर काव्या थोडी लाजलेली असते. आता इथे थोडीशी नंदिनी खरं इमोशनल झालेली असते. ती इथे काव्याला म्हणत असते, खरं सांगू का काव्या, मला माझ्या बहिणीचं लग्न याच पद्धतीने बघायचं होतं, म्हणजे तिच्या मनासारखं, तिच्या मनाचं, तिच्या आवडीचं. काव्या तुला खरं सांगू का, दुःखाच्या अश्रूची आणि आनंदाच्या अश्रूची चव सारखीच असते, वेगळं असतो तो म्हणजे आपण. हा क्षण वेगळा आहे काव्या, हा सगळा क्षण मी अनुभवला आहे, तू नाहीच अनुभवला, त्यामुळे खरं हे सगळं काही मनापासून एन्जॉय कर आणि माझा विचार अजिबात तू करू नकोस असंही ते नंदिनी म्हटलेले असते. हे नंदिनीचं बोलणं ऐकून खरं काव्याचे ते डोळ्यात पाणी आलेलं असतं. आता नंदिनीला खरं काव्याने घट्ट अशी मिठी मारलेली असते. आजच्या पुरतं एवढंच, पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.